याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची. तुका म्हणे मुक्ती पर्णली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, जेथे जन्मला श्री गुणातीत एका. जयाचे निनामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला. नका पाहू दोष झालो दास पायाचा, विठाला विठाला.
याजसाठी केला याजसाठी केला होता टहास म्हणे थोडा आवाजाची लेवल शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली या धावा तृष्णेची आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता महाराष्ट्राचे लाडकी संत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चरित्राचा अत्यंत महत्वाचा प्रासादिक सर्वांच्या पाठांतरातला परिचयाचा सोहळा सोपवला आहे. आपण कोणत्याही एखाद्या वर्ष श्राद्धाला गेलो, गंगापूर्णिमेला गेलो, दशऱ्या विधीला गेलो, तिथं कीर्तन जर असेल तर कदाचित हा अभंग घेतला जातो. खर तर तुकाराम महाराजांनी हे अभंग वर्ष श्राद्धासाठी दशऱ्या विधीसाठी लिहून ठेवलेले नाही. जसे जसे तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये अनुभव येत गेले, प्रचंड दुष्काळ पडला, पत्नी वारली, बरी झाली, देवा निघाली दिवाळे, बरे या दुष्काळी पीडा गेली महाराजांनी अनुभवली. आणि महाराजांचं जीवन अंतिम टप्प्यामध्ये ज्या वेळेला आलं त्यावेळेला आपल्या जीवनातला अनुभव, आपल्या जीवनातला प्रयत्न जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी या अभंगातून प्रतिपादन केले. विठाला विठाला कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांची, राजयोग्यांची, माऊली साधकांची, मायबाप अनाथाची, माय विश्वमाऊली ज्ञानोबा वैराग्य श्रमणे श्रीमंत संत जगद्गुरु श्री संत तुकोबा शांती भगवत एकनाथ महाराज भक्त शिरोमणी श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या कृपा प्रसादाने पवित्र अशा गेवराई शहरातील महात्मा फुले या नगरामध्ये गेल्या 1 वर्षापूर्वी ज्या आईंचं निधन झालं आणि या वेळेला आपल्याला त्यांना माझ्याकडे बघितलं, खाली जे बसले तो फक्त माझ्याकडे तिकडे बघू नका. पवित्र अशा महात्मा फुले नगर मध्ये गेल्या 1 वर्षापूर्वी ज्या मातीचं निधन झालं आणि या वेळेला आपल्याला त्यांना जड अंतःकरणानं वैकुंठवासी कैलासवासी हा शब्द लागतो. अशा म्हणतो श्री गंगा भागीरथी सुभद्राबाई सीतारामजी वाघे या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सर्व त्यांचा वादी परिवार, त्यांचे चिरंजीव, त्यामध्ये सर्व फार मोठा परिवार आहे वादी परिवार. त्यामध्ये श्री प्रभाकर सीताराम वाघे, श्री सुदाम सीताराम वाघे, श्री वैजनाथ सीताराम वादे, श्री केशव भगवान वादे, श्री संतोष भगवान वादे यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम विशेष तत्वाने घडून आला असे श्री सुरेश सीताराम वादे यांच्या माध्यमातून आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार पूजनीय महंत आपल्या बीड जिल्ह्यामध्ये अनेक गण आहेत. त्यामध्ये श्री संत नगद नारायण महाराजांचा नारायणगड आहे, पलीकडे बीड जिल्ह्यामध्ये मत्स्येंद्रगड आहे, पलीकडे पाथर्डी तालुक्यामध्ये भगवानगड आहे. पण या दोन्हीच्या टप्प्यामध्ये मध्ये एक गड आहे आणि थोडेसे साधू होऊन गेले सुम ऋषी महाराज आणि त्यांच्या तपानं पवित्र पावन अशा सुम ऋषी गडाचे विद्यमान महंत आणि वारकरी संप्रदायातील थोर कीर्तनकार असे श्री हरिभक्तपरायण या कुटुंबावरती नितांत ज्यांचं प्रेम आहे आणि या कुटुंबाची सुद्धा विशेष करून आदरणीय या कुटुंबातील जे प्रमुख आहेत आमचे सुरेशजी वादे यांची ज्यांच्यावरती नितांत ज्यांची श्रद्धा आहे, प्रेम आहे, अतूट अनेक वर्षापासून त्यांचं नातं आहे. प्रत्येक या कुटुंबावरती नितांत ज्यांची प्रेम आहे, या कुटुंबावरची ज्यांच्यावरती नितांत श्रद्धा आहे आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली ज्यांच्या मार्गदर्शनानं हा कार्यक्रम संपन्न होत आहे असे माझ्यावरती नितांत ज्यांचं प्रेम आहे आणि आपल्या परिसरामध्ये पाथर्डी शहरामध्ये, पाथर्डी परिसरामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, आपल्या बीड प्रांतामध्ये अनेक खेडोपाडी जिथं वारकरी संप्रदाय आतापर्यंत पोहोचलेला नाही असे काही गावं आहेत. काही गावामध्ये काही कालखंडामध्ये सप्ताहाची सुरुवात होती, गुरुदेव तुकाराम महाराज होऊन गेले, पण आदरणीय बाबा वैकुंठवासी झाले. पण त्यानंतर सप्ताहामध्ये अनेक वर्षापासून जी परंपरा खंडित झाली, पण अनेक सप्ताह ज्यांच्या नियोजनामध्ये असतात, हस्ते असतात. गेल्या वर्षीपासूनच शृंग ऋषीगडाचा भव्य दिव्य नारळी सप्ताहाला सुरुवात झाली. तिकडे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये
आडगाव या गावामध्ये गेल्या वर्षी भव्य प्रमाणामध्ये महाराजांच्या अध्यक्षतेखाली भव्य दिव्य प्रमाणामध्ये नारळी सप्ताहाची सुरुवात झाली. आता याही वर्षी एप्रिल महिन्यामध्ये, बरोबर ना बाबा, एप्रिल महिन्यामध्ये माका म्हणून गाव आहे तिकडे पलीकडे, मिरी माका आपण म्हणतो, त्या माका गावाला दुसऱ्या वर्षीचा उत्सव नारळी सप्ताह आदरणीय ज्यांच्या मार्गदर्शनानं भव्य दिव्य प्रमाणामध्ये संपन्न होत आहे असे हरिभक्त परायणांचे सुरेशानंद शास्त्री बाबा आदरणीय महाराजांची या निमित्तानं उपस्थिती आहे. एकदा महाराजांसाठी सर्वांनी जोरदार. एक महंत असून आदरणीय महाराज आपल्या कीर्तनाला एक टाळ घेऊन उभे, नाहीतर ज्याचे हरिपाठ पाठ नाही ते कीर्तनाकडे डुंकून बघा ना, बरोबर का नाही. पण एक मनाचा मोठेपणा, वारकरी संप्रदायावरती नितांत श्रद्धा आहे, प्रेम आहे, या कुटुंबावरती नितांत प्रेम आहे. नाहीतर कोणाच्याही कीर्तनातून कोणाच्याही मंडपमध्ये महाराज काय टाळ घेऊन उभा राहायला मोकळे नाहीत. पण महाराज म्हणतात या परिवाराशी अत्यंत संलग्न असणारे आदरणीय महाराज आहेत आणि महाराजांच्या माध्यमातून या पवित्र अशा गेवराई शहरामध्ये कीर्तन करण्याचा सुयोग मला प्राप्त झालेला आहे. आदरणीय सुरेशानंद शास्त्री बाबांच्या चरणी साष्टांगपणे करतो. आजची कीर्तन सेवा सुशोभित करण्याकरता आपल्या भागातील, आपल्या परिसरातील वारकरी संप्रदायावरती अत्यंत श्रद्धा निष्ठा असणारी सगळी गुणीजन, गायक, वादक मंडळी या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यामध्ये आपल्याच गेवराई शहराचं भूषण, गेवराई तालुक्याचं भूषण, संबंध महाराष्ट्रातील लोकप्रिय गायनाचारी, भजन सम्राट, भजन गंधर्व, शास्त्रीय आणि वारकरी गायक असे श्री हरिभक्तपरायण आपल्या शहरामध्ये श्री संत सेना महाराजांच्या मंदिरामध्ये जे अनेक विद्यार्थ्यांचे संगीत क्लासेस घेतात, शास्त्रीय संगीत ज्यांना शिकवतात असे श्री हरिभक्तपरायण वारकरी संप्रदायातील थोर गायक आदरणीय आमचे आतकरी गुरुजी यांची उपस्थिती आहे. गुरुजींसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या. अत्यंत गुरुजींचा तयारीचा आवाज आहे. गेले अनेक 2-3 दशक झाले, पण गुरुजींनी वारकरी संप्रदायावरती आपल्या आवाजानं आणि आपल्या स्वभावानं पकड निर्माण केलेली आहे. आदरणीय गुरुजींनाही माझा साष्टांगपणे पाहत आहे. ज्यांनी पहिली चाल मागे गायली, वारकरी संप्रदायातील थोर गायनाचारी आणि युवा कीर्तनकार आमचे सन्मित्र श्री हरिभक्तपरायण विशाल महाराज टिकांडे, करांडे आदरणीय महाराजांची या निमित्तानं उपस्थिती आहे. हरिभक्तपरायण ज्यांनी सुरुवातीला रूपावली अर्थात चाल घाली, नामवंत गायनाचार्य आमचे परममित्र श्री हरिभक्तपरायण आमचे ज्ञानेश्वर माऊली गायकवाड आदरणीय महाराजांची या निमित्तानं उपस्थिती आहे. पलीकडे आमच्याच गावातील भजनाचं वैभव असणारे श्री हरिभक्तपरायण आमचे भागवत नाना आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. पलीकडचे दादा तुम्हालाही माझं वंदन आहे. बागपिंपळ गावचे रहिवासी आमचे हरिभक्तपरायण संप्रदायावरती नितांत प्रेम आमचे विनेकरी मामा आहेत. ते काही विना घेत नाहीत, पण आज पहिल्यांदाच घेतलाय. पण बघा किती शोभन दिसतो त्यांना, बरोबर का. आणि विना घेणं म्हणजे लाज नाही. हा विना सरस्वती मातेकडे होता, तो विना नारद मुनीकडे होता, तोच विना सद्गुरु जोग महाराजांकडे होता, तोच विना सद्गुरु निळोबारायांकडे होता, आणि तोच विना सद्गुरु नगद नारायण महाराजांकडे होता, तोच विना सद्गुरु भीमसिंह महाराजांकडे होता, तोच विना सद्गुरु भगवान बाबांकडे होता, तोच विना वामनभाऊ महाराजांकडे होता. विना म्हणजे लाज नाही. संप्रदायाचं भूषण म्हणजे विना आहे. म्हणून तुम्ही विना उचलला, एक दिवस विना तुम्हाला उचलेल म्हणजे फार मोठं केलं तुम्हाला, बरोबर का नाही. म्हणून तुम्हाला माझं वंदन आहे. हरिभक्तपरायण आदरणीय आमचे अर्जुन महाराज आहेत. पलीकडे हरिभक्तपरायण चैतन्य महाराज आहेत. गोड असे मृदंगाचार्य आपल्याच गेवराई तालुक्याचं भूषण विठ्ठल नगरचे आमचे मृदंग सम्राट आमचे ओंकार महाराज टिहळे आहेत. खरं तर ही सगळी जी दिसते ना आपल्याला गायक वादक मंडळी सगळी, आतकोरे गुरुजी सोडून हे सगळे गुरुजी, सगळे हे विद्यार्थी मंडळी, ही सगळी मंडळी आदरणीय सुरेशानंद शास्त्री बाबांच्या तालमीत तयार झालेली सगळी मंडळी. शहरात कीर्तन करणं तसं फार अवघड असतं, म्हणून बाबा सगळा लवाजमा घेऊनच आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नितांत जसं छत्रपती शिवरायांना मावळे तयार केले, तसे आमच्या आदरणीय सुरेशानंद शास्त्री बाबांनी हे वारकरी मावळे तयार केलेले आहेत. म्हणून बाबाला तुम्हाला साष्टांगपणे पाहत आहे. इतरही सगळी भजनी मंडळी, गावातून आलेली टाळकरी मंडळी, भजनी मंडळी. खर तर वादे परिवार काय मला नवा परिवार नाही. गेल्या 15-20 वर्षापासून मी या परिवाराशी संलग्न आहे. वारकरी संप्रदायातील थोर कीर्तनकार, कीर्तन केशरी आपल्या गेवराई तालुक्याचे भूषण श्री हरिभक्तपरायण आमचे अक्रूर महाराज साखरे बाबा यांची सासरवाडी वादेच आहे. म्हणून हा सगळाच परिवार माझ्या अनेक वर्षापासून संलग्न आहे, प्रेमाचा आहे. म्हणून वादे मामा असतील, वादे दाजी, सर्वांच्या चरणी साष्टांगपणे पाठ करतो. आमच्या गावावरूनच, पण सध्या राहायला स्थायिक गेवराईमध्ये आहे. 4-5 मुलं त्यांना आहेत, पण आपल्या कष्टानं सद्गुरू भगवान बाबांना त्या काळामध्ये सांगितलं
जमिनी विका पण आपल्या लेकरांना शिकवा. म्हणून तोच मूलमंत्र जाणून आपले सर्व मुलं वेल एज्युकेटेड करून क्लास 1, क्लास 2, क्लास 3 पदावरती ज्यांनी शिकवले असे आदरणीय आमचे कदरे अण्णा आहेत. तुम्हालाही माझं वंदन आहे. विठाला विठाला. संदीप भाऊंची साऊंड सर्व्हिस आहे, त्यांनाही माझं वंदन आहे. वेळ भरपूर झालेला आहे, 12 वाजलेले आहेत आणि 1 वाजता आपण थांबणार आहोत. अभंग सर्वांच्या परिचयाचा साधा सोपा आहे, पण नेमकं एक असं आहे, सप्तातलं कीर्तन वेगळं आहे आणि आजचं कीर्तन हे वेगळं आहे. कारण आपल्या गेवराई शहरामध्ये अनेक उत्सव होतात. तिकडं पत्रकाराचा एक सप्ताह होतो, डाकणे साहेब त्यांचा सप्ताह होतो. आता मोठ्या गल्लीचा सप्ताह संपन्न झाला. आता आमचे माधवजी चाटे सर यांचा सप्ताह चालू आहे. म्हणजे अनेक उत्सव आपल्या गेवराई शहरामध्ये होतात. पण सप्ताहातलं कीर्तन वेगळं. वादे गल्लीमध्ये एक तिकडे सप्ताह होतो. अनेक सप्ताह होतात, पण सप्ताहातलं कीर्तन वेगळं आणि आजचं कीर्तन हे वेगळं. आजचं कीर्तन म्हणजे एक शिकण्याकरता कीर्तन आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या मातोश्रीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण एकत्रित जमला, एक दिवस तोही दिवस आपल्या जीवनामध्ये येणार आहे. आपल्याही जीवनामध्ये तो प्रसंग येणार आहे. आपलाही एक दिवस वर्ष श्राद्ध होणार आहे. म्हणून तोपर्यंत आपल्या जीवनाचा प्रवास कसा करायचा याचं वर्णन करणारं कीर्तन म्हणजे आजचं कीर्तन. विठाला विठाला. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनातील क्रांती प्रगट केलेली आहे. खर तर विज्ञानानं आज एवढी मोठी क्रांती केली. फक्त माझ्याकडे बघत राहा, येणारे येऊ देत चला, फक्त याच्या समोर बसले फक्त माझ्याकडे बघत चला, असं 1 तास वेळ आहे आपल्याकडे. आज विज्ञान एवढं पुढे गेलं. आज माणूस चंद्रावर गेला, आज माणूस मंगळावर गेला, आज बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन, समृद्धी महामार्ग, एवढा माणूस पुढे गेला. एखाद्या व्यक्तीनं मोबाईल बाहेर काढला आणि व्हिडिओ कॉल जर केला तर अमेरिकेत बसल्या बसल्या आपल्या मित्राला आपण गेवराई मधून बघू शकतो. आज विज्ञानाचे उपकार आहेत. एवढं विज्ञान पुढे गेलं की हृदय बाजूला काढून काही डॉक्टर मंडळी ऑपरेशन करतात. हे विज्ञानाचे उपकार आहेत. एखाद्या माणसाचे दात जरी पडले, दात सगळं हालत आहे सगळं, पण तरी का होईना, पण खोगळा बसून का होईना, पण ते रविवार साजरा करतो. हे चमत्कार कशाचे असतील तर ते चमत्कार विज्ञानाचे चमत्कार आहेत. हे विज्ञानाचे चमत्कार आहे. एवढा माणूस आज पुढे गेलेला आहे. आज चपात्या बनवायच्या मशनीत शिर्डीला गेलात, बालाजीला गेलात तर सर्व मशिनरी आहे. अमेरिकेमध्ये आता बिना ड्रायव्हरची गाडी आली. कशाची? बिना ड्रायव्हरची गाडी आली. यांना एवढं विज्ञान गेलं पुढे. फक्त लोकेशन एकदा गाडीमध्ये सेट करून दिलं जायची की बरोबर गाडी गेवराई शहरामध्ये तुम्हाला घेऊन येणार. महात्मा फुले नगर. विज्ञानाचे उपकार आहे. महाराज लोकांना लई चांगली गाडी दिली. ड्रायव्हरचं टेन्शनच नाही. बिना ड्रायव्हरची गाडी. किती विज्ञान पुढे गेलं. आणखीन 2 वर्षांना 30 गाडी आपल्या भारतात येणार आहे, बिना ड्रायव्हरची गाडी. पण भारतातल्या लोकांना प्रश्न असा पडलाय, बिना ड्रायव्हरची गाडी भारतात आली आणि जर ऍक्सिडेंट झाला तर नेमकं हाणायचं कोणाला? कारण भारतातल्या लोकांचा एकच आहे, ड्रायव्हर खाली वळायचा, पहिला ड्रायव्हर हाताखालून काढायचा. हे सगळे चमत्कार जर कशाचे असतील तर विज्ञानाचे चमत्कार आहेत. आज विज्ञान पुढे गेलं, पण ऐका, किती जरी विज्ञान पुढे गेलं असेल पण आणखीन एका ठिकाणी विज्ञान पुढे गेलं नाही. आणि जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत विज्ञान तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि तो आपला आजचा अभंग आहे. त्याचं तुकोबाराय म्हणतात, एकदा का यमाचा निरोप आला मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच ठाई. महाराज म्हणतात, एकदा का यमाचा निरोप आला की सत्तेला पाहून यम घाबरत नाही. ज्यांचं दुर्दैवी काल अपघातानं निधन झालं, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार. कुठल्या गोष्टीची कमी होती मला सांगा? सत्ताही होती, संपदाही होती, सर्व काही होतं. पण महाराज म्हणतात, सत्तेला पाहून यम घाबरत नाही त्या यमासी करुणा. महाराज म्हणतात 2 नंबर, सत्तेला पाहून जर यम घाबरत असता तर भारत देशातला आतापर्यंत एकही पंतप्रधान मेला नसता.
काही पंतप्रधान पदावर असताना मेलेले आहेत आणि काही पंतप्रधान स्वतःच्या अंगरक्षकाने अर्थात बॉडीगार्डने मारलेले आहेत. माझा जन्म नव्हता त्या काळामध्ये, 1992चा माझा जन्म आहे. पण माझ्या जन्माच्या अगोदर भारत देशामध्ये एक घटना घडली. इंदिरा गांधी म्हणून पंतप्रधान होत्या, स्वतःच्या अंगरक्षकाने त्यांना मारलं, ज्याला आपण बॉडीगार्ड म्हणतो. अंगरक्षक कशाला असतात? मारायसाठी, बरोबर ना? अंगरक्षक कशाला असतात? बॉडीगार्ड कशाला असतात? आपलं संरक्षण होण्याकरता अंगरक्षक असतात. पण बॉडीगार्डने त्यांना मारलं. म्हणजे गुरुजी सत्तेला पाहून यम घाबरत नाही. 2 नंबर, संपत्तीला पाहून यम घाबरत नाही. संपत्ती म्हणजे पैसा. माझ्या पदरचं नाही तुकोबाराय म्हणतात, यम नाही धरीत कुणाची प्रतिष्ठा. महाराज म्हणतात यम कुणाचीही प्रतिष्ठा धरत नाही. खर तर यमाचे गरीब माणसावर फार उपकार आहेत. यम आणखीन पैसे घेत नाही, यम आणखीन लाच घेत नाही, यम आणखीन रिश्वत घेत नाही, यम आणखीन टेबला खालून घेत नाही. यमाने जर लाच घेतली असती, सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार आहे, इंद्रापासून तो उंदरापर्यंत. ज्याला जमीन नाही त्याला विहीर मंजूर आहे, ज्याला बंगला आहे त्याला घरकुल मंजूर आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार. मग वाळू खातात, मुरुम खातात, डबर खातात, सिमेंट खातात, शाळा खातात, गट्टू खातात, नाल्या खातात, डांबर खातात. ते तुम्ही म्हणून मला कशा ती बी स्कीम खाल्ली, बरोबर का नाही? प्रत्येक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार आहे. पण आणखीन यमानं भ्रष्टाचार केला नाही. यमाने जर लाच घेतली असती तर आपल्या गेवराई शहरामधले श्रीमंत माणसं मेलेत नसते. कारण बायपास गेलेला आहे, मला सगळं माहिती आहे. बायपास गेलेला आहे, भरपूर पैसे आलेले आहेत. लोकांनी काय केलं असतं, यमालाच कोरा चेक दिला असता. वाटेल तेवढा आकडा टाक म्हणले असते, मी सही करतो, सिग्नेचर करतो म्हणले असते. पण यमाचे उपकार आहेत. यम आणखीन भ्रष्टाचार करत नाही, लाच घेत नाही, रिश्वत घेत नाही. तुमच्या संपत्तीला पाहून यम घाबरत नाही. आणि 3, तुमच्या विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. विद्वत्ता म्हणजे हुशार, चतुर आणि चाणाक्ष. तुम्ही किती हुशार आहात, या वकील साहेब या, तुम्ही किती हुशार आहात, यमाला याच्याशी काहीही देणं घेणं नाही. जगातील सर्वात मोठे मी तुम्हाला 4 उदाहरण सांगतो, फक्त माझ्याकडे लक्ष राहू द्या. आजचं कीर्तन हे सगळं मरणाच्या भोवतीच फिरणार आहे, म्हणून एवढं कीर्तन लक्ष देऊन ऐका. 4 उदाहरण सांगतो तुम्हाला. विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. एक व्यक्ती होऊन गेला, त्याचं नाव होतं मायकल जॅक्सन. डान्सर होता तो, एवढा प्रसिद्ध होता, भरपूर त्याच्याकडे पैसाही होता, विद्वत्ता त्याच्याकडे होती. पण त्यानं ठरवलं मी 150 वर्ष जगणार. आणि भगवंतानं आपल्याला आयुष्य दिलेलं आहे, काकड्यामध्ये उल्लेख आलेला आहे, शतगणिल येते. पुढचं आपल्या कामाचं नाही, अर्धरात्र खायचे आपल्या कामाचं नाही, पण शतगणिल येते म्हणजे 100 वर्ष आयुष्य भगवंतानं आपल्याला दिलेलं आहे. पण त्यानं भगवंताला चॅलेंज केलं, मी 150 वर्ष जगणार. म्हणून 12 डॉक्टरांची टीम त्यानं निवडली. दिवसभरात आपल्या शरीरामध्ये कोणते कोणते चेंजेस होतात, बदल होतात, हे डॉक्टरांनी बघायचं. काय खायचं, किती खायचं, काय प्यायचं, किती प्यायचं, हे अगोदर प्रयोगशाळेमधून तपासून यायचं. डॉक्टरच्या सल्ल्यानं मग खायचं. एवढं तंतोतंत नियोजन लावलं. जगायचं किती वर्ष होतं? मी तुम्हाला भेसवर दिसायला लागलो, मला असं बोलत राहील तुम्ही. जगायचं किती वर्ष होतं? 150 वर्ष जगायचं. एखादा अवयव खराब झाला, किडनी खराब झाली, लिव्हर खराब झालं, एवढं नियोजन त्यांना लावलं की अगोदर पैसे देऊन डोनर सुद्धा तयार करून ठेवले होते, ज्याला दाते म्हणतात, डोनर हा शब्द इंग्लिशमध्ये. एवढं नियोजन त्यांना लावलं. पण असा एक दिवस अचानक आला. वयाच्या 51व्या वर्षी तोच मायकल जॅक्सन त्या जगाचा निरोप घेऊन निघून गेला. आणि 150 वर्ष जगायचं स्वप्न त्याचं अधुरं राहिलं. तुमच्या विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. आणखीन एक उदाहरण सांगतो, आता तर फेक डोक्यामध्ये तुमच्या बस. एका व्यक्तीला ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्याचं नाव हिरण्यकशिपू.
ब्रह्मदेवाने विचारलं सांग काय पाहिजे. त्याने सांगितलं मला मरण नकोय. ब्रह्मदेवाने सांगितलं मीच मरणार आहे पण काहीतरी पर्यायी मार्ग निवड, ऑप्शन निवड. म्हणून त्यानं पर्यायी मार्ग निवडले. मला मरण स्त्रीकडून नको, पुरुषाकडून नको. मला मरण नराकडून नको, मला मरण मादीकडून नको. मला मरण जमिनीवर नको, मला मरण आकाशामध्ये नको. मला मरण दिवसा नको, मला मरण रात्री नको. मला मरण अग्नीकडून नको, मला मरण पाण्याकडून नको. मला मरण शस्त्राने नको, मला मरण अस्त्राने नको. सगळे वरदान देऊन टाकले. ब्रह्मदेवाचे पिये हे शेजारीच बसले होते. पिये म्हणजे कळतं ना आपल्याला. पिये शेजारीच बसले होते. त्याने विचारलं देवा तुम्ही वरदान तर दिलं पण याला मारताल कसे. म्हटले काय झालं. अहो एखाद्या वेळेला आपण याला पाण्यात बुडून मारला असता. तुम्ही पाण्याचं वरदान दिलं. अग्नीमध्ये टाकून मारलं असतं तेही वरदान तुम्ही दिलं. शेतात कामाला गेला, बिबट्याने हल्ला केला असता. सध्या बिबट्याचं होतं मागे. बिबट्याने हल्ला केला असता त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला असता. आपल्याकडे बिबट्या नाहीत पण रानडुकर आहेत. शेतात कामाला गेला, रानडुकराने हल्ला केला त्याच्यात मृत्यू झाला असता. दिवसा मारला असता किंवा रात्री मारला असता. एखाद्या पुरुषाला सुपारी दिली असती त्यानं मारला असता. स्त्रीला सुपारी दिली असती तिने मारला असता. स्त्री नाही, पुरुष नाही, नर नाही, मादी नाही, एवढं वरदान तुम्ही दिलं. आणि सगळ्यात मोठं वरदान दिलं घरात नाही, बाहेर नाही, हे वरदान तुम्ही देऊन टाकलं. जमिनीवर नाही, आकाशामध्ये नाही, हे वरदान दिलं. हिरण्यकशिपू हुशार होता. त्याला माहित होतं रोड ऍक्सिडेंट मध्ये त्या काळात काही गाड्या नव्हत्या पण चालता चालता मृत्यू होऊ शकतो. परदिवशी दुर्घटना, आकाशामध्ये दुर्घटना होऊ शकते. पण दोन्ही वरदान त्याला मागितले. जमिनीवरही नको आणि आकाशामध्ये नको. विद्वत्ता होती त्याच्याकडे. सगळे वरदान मागितले. ब्रह्मदेवाने वरदान दिलं तथास्तु. एवढ्याने तू मारणार नाही. उन्मत्त झाला. काय नाव त्याचं. हिरण्यकशिपू. आणि माणूस मरणाला विसरला की उन्मत्त होतो. म्हणून कायम माणसानं डोळ्यासमोर मरण ठेवायचं. मरण ठेवलं तर माणूस चोऱ्या करणार नाही, भावावर केस टाकणार नाही, भावाला भांडण करणार नाही. विशेष तुम्ही बी ध्यानात ठेवा. तुमचं जरा जास्त प्रमाण आहे वकील साहेब, बरोबर आहे का नाही. विशेष ध्यानात ठेवायचं महिला मंडळाने. मरण डोळ्यासमोर ठेवायचं. वाईट वागतच नाही पण त्याला माहिती आता मी मरणार नाही. उन्मत्त झाला. तुम्ही म्हणताल महाराज उन्मत्त शब्द वापरतात तुम्ही, पण काय केलं त्यानं आपल्या नगरीमध्ये दवंडी पेटवली. ऐका हो ऐका. आजपासून देवाचं नाव कुणीही आपल्या नगरीमध्ये घ्यायचं नाही. आजपासून देवाची पूजा बंद आणि आजपासून देवाचं नाव बंद. आजपासून माझी पूजा सुरू आणि आजपासून माझंच नाव चालू. उन्मत्त झाला कारण त्याला माहिती मी मरणारच नाही. बरं खरं सांगा, अशी जर एखाद्याने दवंडी दिली तर देवाचं नाव कोणी घेईन का. राहिले यज्ञ त्या काळात, मोडिले कीर्तन, पळाले ब्राह्मण दैत्याभेने, देवाचं नावच कोणी घेईन. फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो. असं होणार नाही पण समजा या वादी परिवारानं सुंदर कीर्तन आयोजित केलं आपल्या मातोश्रीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं. पण बीड जिल्ह्याच्या कलेक्टरला बातमी कळाली. असं होणार नाही पण समजा कीर्तन चालू आहे गेवराईमध्ये आणि ज्यांच्या ज्यांच्या गळ्यात माळी आहेत त्या सगळ्यांना गोळ्या घाला. खरं सांगा किती जण गळ्यात माळी ठेवते. तुमचं जाऊ दे, पहिले मी काढेन, तुमचं काय. तशीच अवस्था त्या काळामध्ये झाली. देवाचं नाव कुणी घ्यायना. कारण देवाचं नाव घेतलं की डायरेक्ट सोळावर. पण भगवान परमात्मा जास्त काळ कुणाचीही दहशत चालू देत नाही. मग त्याच्याच पोटी भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. आणि भक्त प्रल्हाद जुन्या काळामध्ये काय सीबीसी पॅटर्न वगैरे नव्हतं, इंग्लिश मीडियम नव्हती, गुरुकुल पद्धती होती. शाळेमध्ये टाकलं आणि सगळ्या विद्यार्थ्यांना असं जवळ केलं आणि म्हणा म्हणले मुलांना नारायण 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 नारायण. आवाज गुरुजींनी ऐकला आणि गुरुजींनी ओळखलं 10 आणि 13 एका दिवशी येण्याच्या. कारण याच्या बापाचा शब्द आहे देवाचं नाव कुणी आपल्या नगरीत घ्यायचं नाही. आणि याचा मुलगा शाळेत येऊन जर असं नाव घेतो तर आपली पुण्यतिथी पहिली साजरी. डायरेक्ट गेले राजवाड्यामध्ये. अहो म्हणले गुरुजी इकडं कोणीकडं. तुमच्याकडे चालू म्हणे.
काय काम? काय नाही, तुमच्याकडे चालू. आमच्या प्रल्हादाची तयारी कुठपर्यंत आली म्हटले. गुरुजीने सांगितलं, काय म्हटले महाराज, तुमचा प्रल्हाद शाळेत येतो मग आणि सारखं त्याच नाव घेतो. कोणाचं? हा सांगितलं ना आताच, घ्यायचं नाही महाराज काय तुम्हाला. शाळेत घेतो म्हणजे आणि सारखं त्याच नाव घेतो. गुरुजीने विचारलं, त्याच म्हणजे कोणाचं? ते म्हणले, ते तुम्ही म्हणा, माझी पुण्यतिथी म्हणले. म्हणजे नारायणाचं? हो म्हणले, त्याच. बोलून आणा म्हणले. कुणाला? प्रल्हादाला बोलून आणलं. एकदा समजावून सांगितलं पण बदल झाला नाही. हत्तीच्या पायाखाली दिलं, नारायण नारायण बंद नाही. उकळत्या तेलाच्या कढईत टाकलं, नारायण नारायण बंद नाही. कडेलोट झाला, डोंगरावरून खाली फेकून दिला, नारायण नारायण बंद नाही. विचारलं, सारखा नारायण 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 करतोस, कुठे आहे तुझा नारायण? आपल्या बीड जिल्ह्यात एक प्रसिद्ध मन आहे, बुडतीचे पाय. बोला की हा गावाकडं आणखीन एक मन आहे आमच्या गावात, याची पायरी भरली आणि याची पाया कोण आली, अशी एक मन आहे. आणि विनाशकाले विपरीत बुद्धी, असे एक सुभाषित, विपरीत बुद्धी. विनाश काळात जवळ आला होता. विचारलं, सारखा नारायण नारायण करतोस, कुठे आहे तुझा नारायण? सांगितलं, बाबा माझा नारायण कुठं नाही, या खांबामध्ये आहे का तुझा नारायण? हो बाबा, या खांबामध्ये माझा नारायण. मग जवळच आलं होतं. खांबावरी लात मारिली दुर्जने, स्तंभी नारायणे प्रगटला. जशी खांबावर त्यानं लात मारली तसं भगवान परमात्म्यानं त्याच्यासाठी एक स्पेशल अवतार घेतला. त्या अवताराचं नाव नरसिंह अवतार. आता कसा मारला बघा. अर्ध शरीर घेतलं पुरुषाचं आणि अर्ध शरीर घेतलं सिंहाचं. नर नाही, मादी नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, 4 वरदान मोडले. भगवान परमात्म्याचं अकराळ विकराळ स्वरूप पाहिलं आणि पुढे धावायला सुरुवात केली. कुणी? हिरण्यकश्यपूने. बरोबर दरवाजाच्या उंबऱ्यामध्ये जाऊन पडला. काही भागात त्याला उंबरा म्हणतात, काही भागात त्याला चौकट म्हणतात. घर नाही, घरात नाही, बाहेर नाही, मध्ये धरला. जमीन नाही, आकाशामध्ये नाही, भगवंतानं दोन्ही पाय वरी केले आणि स्वतःच्या मांडीवर धरला. जमीन नाही, आकाश नाही, दिवसा नाही, रात्री नाही, बरोबर सूर्य मावळ तिच्या वेळेला. दिवसही नाही, रात्रही नाही, अग्नी नाही, पाणी नाही, भगवंताकडे मारायला काहीच नाही. शस्त्र नाही, अस्त्र नाही, नख ही शस्त्रामध्ये मोडत नाहीत आणि अस्त्रामध्ये मोडत नाहीत. टरा हिरण्यकश्यप फाडला. तुमच्या विद्वत्तेला पाहून इथं भगवान परमात्म्याचे अवतार राहिले नाही. येते नाही वरो आले अवतार, येरते पामर जीव किती. या मृत्यू लोकांमध्ये देवाचे अवतार राहिले नाही. जिथं देवाचे अवतार राहिले नाही तिथं अवतारले जातील का? होय. जिथं देवाचे अवतार राहिले नाही तिथं अवतारल्याची काय गरज आहे. मृत्यू पुढे वशिले बाजी चालत नाही. सर्वात मोठं आणखीन एक उदाहरण सांगतो. पंतप्रधान जर ओळखीचे असतील, मुख्यमंत्री ओळखीचे असतील, आमदार खासदार जर आपल्या ओळखीचे असतील तर भारत देशात, महाराष्ट्रात, आपल्या गेवरे तालुक्यात कुठल्याच कामाला अडचण निर्माण होत नाही. एके साहेबाच्या फोनमध्ये काम होत आहे. पण ज्याने ही सृष्टी निर्माण केली तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा, तो अभिमन्यूचा मामा होता. वशिला केवढा होता बघा. ज्याने सृष्टी निर्माण केली तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा अभिमन्यूचा मामा होता. आणि त्या काळामध्ये जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन हा अभिमन्यूचा बाप होता. पण ज्या वेळेला अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये अडकला आणि भगवान परमात्म्यानं अंतर्ज्ञानानं पाहिलं, माझा अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये अडकलेला आहे. अभिमन्यू वीरगतीला प्राप्त झाल्यानंतर भगवान परमात्म्यानं शोक व्यक्त केला. पण अभिमन्यूला चक्रव्यूहामधून सोडू शकले नाही. तुमच्या विद्वत्तेला, तुमच्या सत्तेला, तुमच्या संपत्तीला महाराज म्हणतात यम घाबरत नाही. या मृत्यू लोकांमध्ये सर्वात मोठं एक नवल आहे. या मृत्यू लोकांमध्ये माणूस मरतो हे नवलच नाही. बरेचसे एज्युकेटेड मंडळ आहेत माझ्यासमोर. या मृत्यू लोकांमध्ये अतकरे गुरुजी, शास्त्री बाबा, माणूस मरतो हे नवल नाही,
मग नवल तरी काय, आतापर्यंत तुम्ही जिवंत आहात हे सर्वात मोठं नवल आहे. कारण या मृत्यू लोकांचं नावच काय, मृत्यू लोक. कबीर महाराज म्हणतात, आवेगा सो जावेगा, राजा, रंक आणि फकीर. राजाही मरणार आहे, रंकही मरणार आहे आणि फकीरही मरणार आहे. खेडोपाड्यातून आपण इथं येतो आणि मस्त एखादं घर किरायानं घेतो. काय रेंट असेल 5,000, 10,000, 3,000, 4,000. 2-3 महिने राहतो आणि घराचा मेन मालक येतो, सांगतो, हो पाहुणे, एवढं घर खाली करावं लागेल. का? ते आमचे जवळचे नातेवाईक या घरात राहायला येणार आहेत. जसं आपण ते घर खाली करतो तसं एका लेखकानं या शरीराला हे भाड्याने आणलेलं. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. भाड्याने आणलेलं घर आहे. मौत जब तुझको आवाज देगी, मग घर से बाहर निकलना पडेगा. एकदा यमाचं निमंत्रण आलं की थांबा, पाटावरून पाईपलाईन राहिली असं म्हणायला सुद्धा चान्स मिळतो. प्रत्येकाला मारावं लागणार एक ना एक दिवस. कबीर महाराज म्हणतात, ज्या गावावरून तो आला त्या गावाला तुला एक दिवस जायचंय. तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. एका लेखकानं तर या शरीराला सूर्याची उपमा दिली. कशाची उपमा दिली? सूर्याची. सकाळी सूर्य उगवला की संध्याकाळी मावळतो. आपल्या गेवड्यातलं कसं आहे? सकाळी उगवला की किती दिवसाला मावळतो? 8 दिवसाला. संध्याकाळी मावळतो. सकाळी उगवला की संध्याकाळी मावळतो. सायकल डेली रोटेशन पद्धतीनं चालूच आहे. तसं या लेखकानं ह्या शरीराला सूर्याची उपमा दिली. ज्यांचे 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांचा सूर्य माध्यानाला आलेला आहे, म्हणजे 12 वाजले. ज्यांचे 70 वर्ष कंप्लीट झालेले आहेत त्यांचे 3 वाजलेले. ज्यांचे 80 वर्ष पूर्ण झालेले आहेत 4 वाजलेले. जे 90च्या पुढे ढकललेले आहेत वाईट वाटायला हळूहळू चाललाय कुणीकडे, मावळतेला चाललाय. माझं 33 वर्ष झाले. 33 चांगलं कळवून पडले. आता हळूहळू 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 चढ़ता सूरज धीरे धीरे, ढलता है ढल जाएगा. या लेखकानं सांगितलं, तू या मृत्यू लोकातला पाहुणा आहे, मुसाफिर म्हणजे पाहुणा आहे. तू यहाँ मुसाफिर है, बेकरार पानी है. 4 दिन की तेरी महिमा, तेरी जिंदगानी है. 4 दिवसाचं आयुष्य, 4 दिवसाचं तू या मृत्यू लोकातला पाहुणा आहे. म्हणून कसं राहायला सांगितलं? पाहुण्यासारखं राहायला सांगितलं. ज्यांची समाजाला गरज आहे ते राहत नाही. स्वामी विवेकानंद समाजाला गरज होती, माऊली ज्ञानोबा समाजाला गरज होती, संत भगवान बाबा समाजाला गरज होती. पण हे माणसं राहिले नाही.
आणि ज्याला सगळं गाव कटळलं, पाहुणे कटळले, सुना कटाळल्या, नातू कटाळले, 110 वर्ष जगत. मुसाफिर म्हणजे पाहुणे तुम्ही मृत्यू लोकांचे. प्रत्येक पाऊल टाकताना अगोदर विचार करायचा. कबीर महाराज म्हणतात, ज्या वेळेला तुम्ही जन्माला आले ना, त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये तुम्ही रडत होते आणि लोक हसत होते. मुलगा झाला, मुलगी झाली, हसत होते, लोक आनंदामध्ये होते. पण कबीर महाराज म्हणतात, गेल्यानंतर असं जगलं पाहिजे माणसानं की लोकांना तुमच्याकरता रडलं पाहिजे, जाता जाता तुम्ही हसले पाहिजे. कबीर महाराज म्हणतात, जब हम पैदा हुए हम रोए जग हसे, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए चदरिया झीनी रे झीनी. माणसाचं काम चांगलं असलं पाहिजे. काल आजीदादांचं दुर्दैवी निधन झालं, पण असा एकही माणूस नव्हता की त्याचा कंठ दाटून आला नव्हता. त्याचं कारण माणसाचं काम चांगलं असलं पाहिजे. विठाला विठाला. महाराज म्हणतात, सत्तेला पाहून, संपत्तीला पाहून, विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. घडोघडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. प्रत्येक क्षणाला आपली काळ वाटत होत या भाऊ. पण मला एक सांगा, माझ्याकडे बघा, जीवनाची सुरुवात चांगली असावी का जीवनाचा शेवट चांगला असावा? मामा तुमचं काय मत आहे? शेवट चांगला असावा. आता भाऊ आले नेमके, भाऊ कसं असं बरं? शेवट चांगला. वाद्याचे तुमचं काय मत आहे? शेवट चांगला असं. अण्णा तुमचं काय मत आहे? शेवटच चांगला असं. नाना तुमचं काय मत आहे? सुरुवात. वेगळाच झेंडा घेतला हे म्हणजे आपण विरोधी पार्टीत पाहिजे ना कोणतरी, बरोबर का नाही? त्याने सांगितलं सुरुवात चांगली पाहिजे. काही जण म्हटले सुरुवात चांगली पाहिजे, काही म्हणतील शेवट चांगला पाहिजे. असेही काही माणसं भेटतात ते म्हणतात सुरुवातही चांगली पाहिजे म्हणजे शेवट चांगला होतो. पण भारतामध्ये असे भाऊ उदाहरण होऊन गेले. त्याचं कारण असं की त्यांची सुरुवात चांगली झाली शास्त्री महाराज, पण त्यांच्या जीवनाचा शेवट चांगला झाला नाही. सुरुवात कशी झाली? चांगली झाली, पण शेवट चांगला झाला नाही. जसे आताचे प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी, मी काही कुठल्या पक्षाचा नाही, मी सगळ्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, तेव्हा की ध्यानात ठेवा. पण जसे आताचे पंतप्रधान आहेत तसे 5000 वर्षापूर्वी भारत देशाचा एक सम्राट होता. त्या सम्राटाचं नाव होतं धृतराष्ट्र नावाचा एक सम्राट. दिल्लीच्या हस्तिनापूरच्या गादीवरती होता. 100 मुलं होते त्याला. ऐका, 2-2 पोरावले ऐका. 100 मुलं होते. हत्ती, घोडा, लवाजमा, ऐश्वर्य सगळं त्याला होतं. आता ज्या फॅसिलिटी त्याच त्या फॅसिलिटी त्या काळामध्ये, फक्त बदल वेगळा. राजा होता, सम्राट होता. 100 पोरं होते. सुरुवात कशी आहे? आता तुमच्याकडे आलोय ना. सुरुवात कशी होती? चांगली होती. 100 पोरं म्हणजे काय कमी आहे का? सुरुवात चांगली. बघा ना, सगळं ऐश्वर्य आहे त्याच्याकडे, सुरुवात चांगली. मध्यही चांगला. फक्त मध्यंतरी केलं काय? माझे सख्खे पुतणे कधी मरतील. पुतणे म्हणजे पांडव. तुमच्याकडे भावाच्या पोराला पुतणेच म्हणतात का? माझे पुतणे कधी मरतील आणि त्या पुतण्यांची संपत्ती माझ्या पोराला कधी होईल याचा विचार त्या धृतराष्ट्राने केला. खर तर आपण बालपणापासून ऐकतो आणि कीर्तनामध्ये आपण ऐकलं, वकील साहेब, 3 लोकांच्या आयुष्यामध्ये कधी खायचं नाही. देवाचं, गावाचं, भावाचं. ध्यानात ठेवा, देवाचं, गावाचं, भावाचं खायचं नाही. काही लोक देवाचं खातात. मंदिराचं बांधकाम त्यांच्याकडे दिलं की सिमेंटच्या गोण्या घरच्या स्लॅब पाहिजे. देवाचं खातात. काही लोक गावाचं खातात. हे मगाशी सांगितल्याप्रमाणे
आणि काही लोक सख्या, बोला की मदत करू, सख्या भावाचं खाते. ज्यांनी ज्यांनी आपल्या कीर्तनात सख्या भावाचं, ज्याला ग्रामीण भागातला एक शब्द आहे, त्याला एक शब्द वापरू का ग्रामीण भागातला? मी जरी ग्रामीण भागातला असेल पण भाषा आपल्या ग्रामीण भागाची, पण MSc BD मी शाळा शिकलेलो आहे, पण ग्रामीण भागातला शब्द वापरतो. ज्यांनी ज्यांनी एकत्रित असताना भावाचं डबुल आहे का तुमच्याकडे शब्द? डबुल दाबलं, एखादा प्लॉट गुपचुपच गेवरात घातला, एकत्रित असताना भावाला मिळच नाही, जमीनच घेतली, इकडं रानमाळ्याला घे, इकडं कुठं बाहेरच्या गावाला घे, पाडळसिंकडे घे, हवेला एखादी, मिळच नाही भावाला, आणि दाबलं, मिळच नाही. त्यांनी कीर्तन झाल्या झाल्या आपल्या भावाची भेट घ्यायची. आता जय हरी, ते म्हणा 20 वर्ष म्हणतो जय हरी, कीर्तन ऐकलं, 10 लाख रुपये तुझे तुला, ते कशाचे ते आहेत. ते म्हणतात खातो महाराज, देवाचं खाऊ, भावाचं खाऊ, गावाचं खाऊ, काय होईल? काय होणार नाही, फक्त सुप्रसाद होईल, बाकी काय नाही व्हायचं. नुसतं धुरून निघतो बघा देवाच्या काठीला आवाज नाही. त्या धृतराष्ट्रानं तोच विचार केला, माझे पुतणे मरावे आणि त्यांची संपत्ती माझ्या पोराला यावी, हा विचार केला. पण काळ वेळ कुणासाठीही थांबत नाही, ही पुढची कुणासाठी टिकून राहत नाही. महाभारताचं अंतिम टप्प्यात युद्ध आलं, दुर्योधन संपला, राज्य गेलं, गादी गेली, खुर्ची गेली, संपत्ती गेली. 100 पोरं एकट्या भीमाने मारले, ऐका बर का, एकट्या भीमाने 100 पोरं मारले. आणि धर्मराजा युधिष्ठिर गादीवर बसला. ज्यांच्या मारायची वाट पाहिली तो गादीवर बसलाय. म्हणून कोणाचं वाटोळ व्हावं ही अपेक्षा ठेवायची नाही, त्याचं कल्याण होतं ना आपलं भिवंडी होती. आलं ध्यानात तुमच्या? कोणाचं वाटोळ व्हावं म्हणलं की त्याचं कल्याण होतं ना आपली भिवंडी होती, म्हणजे आपलं वाटोळ होतंय. तोच विचार केला तो धर्मराजा गुरुजी गादीवर बसला, आणि ज्यांच्या मरायची वाट पाहिली त्यांच्याच घरी राहावं लागलं, आणि त्यांच्याच घरच्या भाकरी खाण्याची वेळ एकेकाच्या सम्राटाला आली. त्याचं नाव धृतराष्ट्र. मी धृतराष्ट्राचं सांगतोय, आपल्याला काय करायचं बाकीचं कोणाचं? एक पुराण सांगतोय मला, बाकी कोणाचं घेणं देणं नाही, ऐका. आणि म्हातारं जेवायला बसलं, कोण? धृतराष्ट्र. की भीम गदा घेऊनच यायचा. टाकतेवाली माणसं आडमोठे असतात, गदा घेऊनच यायचा आणि पहिला शब्द वापरायचा, ए आंधळ्या. कारण धृतराष्ट्र हा नेत्रहीन होता, दिसत नव्हता डोळ्यात. आमच्या मारायची वाट पाहिली, लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न आम्हाला केला, विषाचे लाडू आम्हाला खायला दिले, द्रौपदीचं वस्त्र हरण तो रोखू शकला नाही. पण आज अशी वेळ आली, आमच्याच घरच्या भाकरी खाण्याची वेळ आज तुझ्यावर आली. पुतण्या म्हणत होता चुलत्याला, आणि तुझ्या ताटामध्ये जे वाढलेलं आहे ना ते अन्न नाही, तर तुझा मुलगा दुर्योधन, त्या दुर्योधनाचं रक्त आणि मांस आहे, खाय. बापाला पोरगा कसा मारला हे जर जेवता जेवता सांगितलं तर बाप जेवण का? जेवणाच्या ताटावरून धृतराष्ट्रानं उठावं. 3 दिवस भारत देशाचा सम्राट जेवला नाही, आणि विचार केला, अरे काय कमी होतं माझ्याकडे, 100 मुलं मला होते. पण धर्मराजा विचार केला, आपले चुलते काका जेवायला काय येत नाहीत, म्हणून महालामध्ये गेले. सांगितलं, काका 3 दिवस झालं तुम्ही जेवायला नाही आले. त्याने सांगितलं, अरे धर्मा, मी जेवायला बसलो की भीम येतो आणि रोज एक मला पोराची गारणं सांगतो, हा असा मारला, तो तसा मारला. मला जेवण करताना असं म्हटल्यानंतर मला जेवण जात नाही. लगेच आवाज दिला, हे भीमा इकडे, हे आपले चुलते आहेत, आपले काका आहेत, यांना वाईट बोलू नको, हा माझा तुला आदेश आहे. भीम म्हणला, दादा आदेशाचं पालन होईल. पण भीमाने उलटा विचार केला. आपल्या भावाने काय सांगितलंय,
जेवताना वाईट बोलायचं नाही. जेवायच्या 15 मिनिटं अगोदर काय अडचण आहे? भावाने काय सांगितलंय? जेवताना बोलायचं नाही ना. मग जेवायच्या 15 मिनिटं अगोदर काय अडचण आहे? कीर्तन 9 ते 11 ना, 7 ते 9 वेळ करू ना. काय अडचण आहे म्हणले? म्हातारं जेवायला निघालं की वाटातच हजर. कोण? बोला की जय हरी, जय हरी असं कोण म्हणला? भीम. कोणाला? धृतराष्ट्राला. सांगा कसा मारला दुर्योधन? दुःशासन सांगू कसा मारला? अशी गदा घेतली त्याच्या छातीवर घातली आणि त्याची छाती फोडली. म्हातारा तो जागेवर पंक्चर. विचार केला, अरे काय अवस्था माझी झाली आज, आणि काय होता असतून काय झाला असतो. महालाच्या बाहेर निघाला. आधीच डोळ्यानं नेत्रहीन एका महालामध्ये बाहेर निघाला आणि एका अरण्यामध्ये जाऊन पोहोचला. दुर्भाग्यानं ज्या अरण्यामध्ये पोहोचला त्या अरण्याला लागला वनवा, आणि त्याच वनव्यामध्ये एकेकाळीचा राजा धृतराष्ट्र जागेवर जळून भस्म झाला. हाच भारताचा इतिहास आहे. सुरुवात कशी झाली? चांगली झाली, शेवट वाईट झाला. असे काही उदाहरण झाले की त्यांच्या जीवनाचा सुरुवातच वाईट झाली. भागवत आपण ऐकलंय, साठे सरांकडे भागवत चालू आहे, प्रकाश महाराज साठे यांचं. सुरुवात वाईट. आजमेळ वेश्येच्या घरी राहिला, सुरुवात वाईट झाली. वेश्येपासून मुलगा झाला, मध्ये वाईट झाला. पण एक काम चांगलं केलं, आपल्या मुलाचं नाव त्यानं नारायण ठेवलं. म्हणून मुलाचे नाव चांगले देवाचे ठेवायचे. नारायण ठेवलं. आणि अंतिम समयाला ज्या वेळेला आजामेळ धरणीला पडला, त्यानं आपल्या मुलाला आवाज दिला, नारायण नारायण नारायण. आवाज ऐकला आणि लक्ष्मी मातेनं हात धरला आणि भगवंत उठले. विचारलं कोणीकडं? केवाशी माहिती झाली? केवाशी तर झालेली. म्हणलं तुम्ही कोणीकडं? नाही काही नाही म्हणले, नारायण नारायण आवाज येतोय आणि उद्धार करायला मला जावं लागलं. लक्ष्मी मातेने सांगितलं, स्वामी नारायण नारायण नाव हे तुमचं घेतच नाही, नारायण नाव हे त्याच्या पोराचं घेत आहे. देवाने सांगितलं, अगं लक्ष्मी, नारायण नाव अगोदर माझं आहे आणि मग त्याचं आहे. त्याच्याही जीवनाचा उद्धार केला. सुरुवात वाईट झाली, मध्येही वाईट झाला, पण शेवट त्याचा चांगला झाला. पण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्यांच्या जीवनाची सुरुवातही चांगली झाली. जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा जीवनाचा मध्येही चांगला झाला आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या जीवनाचा शेवटही चांगला झाला. अभंगाच्या यासाठी केला
याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवट गोड व्हावा यासाठी महाराज म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड व्हावा. तुकोबा या बाबा. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या जीवनाची सुरुवात चांगली झाली. कारण अवतार होता नामदेव महाराजांचा. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळांचा येथून या. देवाने सांगितलं महाराज जा गाथा लिहा, लोकांचा उद्धार करा, भजन करा. त्यावेळेला तुकोबाराने सांगितलं देवा मी जाईल, पण येताना चौघाच्या खांद्यावर येणार नाही, न्यायला तुला यावं लागेल. सुरुवात चांगली झाली कारण देवाशी करार केला. महाराज मृत्यू लोकांमध्ये आले, अखंड भजनच केलं. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. जिथे जातो ते तू माझा संगाती, चालवीसी हाती धरोणिया, चालवीसी हाती धरोणिया. जिथे जातो ते तू माझा संगाती, जेथे जातो ते तू माझा संगाती. सारखं भजनच केलं आणि आता निघायची वेळ आली. मगाशी सांगितलं बाबा चांगले माणसं जास्त दिवस राहत नाही. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. तुकोबाराने ठरवलं आपलं काम झालंय, आता निघायची वेळ आली. मग देवाला पत्र पाठवलं, तुम्ही संकादिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा. तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा. तरी सुद्धा काम होईना, मग वशिला लावला. गरुडाचे पायी जे काम कशानेच होत नाहीत ते काम वशिल्याने होतात. ऊस जाईना, खेड्यातल्या लोकांना माहिती, मग वशिला लावा लागतो. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणा वातो हरी, मज दिनाती उतरी. वशिला लावला. गरुडाने सांगितलं मी काम करील, पण साहेब आमचं ऐकत नाही, साहेब मॅडमचं ऐकत. पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे का पुळती, मग तुका म्हणे शेषा, जागे करा ऋषिकेशा. मग सगळ्या लोकांना सगळ्या संतांनी देवाला निरोप सांगितला. भगवान परमात्मा नेण्याकरता देऊला चला म्हणले महाराज तुम्हाला घ्यायला आलो. महाराजांनी सांगितलं थांबा, अगोदर गेवराईमध्ये फुलेनगर मध्ये जातो, पुन्हा कोणाला माझ्यासोबत यायचं विचारतो. महाराज आले, चला म्हणले मी वैकुंठाला चाललो, यायचं का कोणाला? चालायचं का? नाही नकच म्हणले, तुम्ही नाही म्हणाले, सगळे कशात म्हणाले. सगळ्या लोकांनी वेळेमध्ये काढलं. आणि नाहीतरी जोपर्यंत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माणूस जिवंत आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. गेल्यानंतर महाराष्ट्रातल्या माणसाची किंमत कळते. एकदा सिंधुताई सपकाळांना मी प्रश्न विचारला होता कीर्तनामध्ये, पुण्यामध्ये होते एकदा गुरुजी जाधववाडीला. त्यांना म्हणलं कर्नाटक प्रांतामध्ये तुमच्यावर सिलेबस आहे, एक अभ्यासक्रम, एक चॅप्टर आहे तुमच्यावर, पण महाराष्ट्रामध्ये का नाही? त्यांनी उत्तर दिलं म्हणजे बाळा महाराष्ट्रामध्ये माणसाला मरावं लागतं आणि मग किंमत कळते. आहे तोपर्यंत किंमत नाहीच कळत, घरातल्या माणसाची किंमत कळत नाही. सगळे लोक तुकोबारायांना म्हणू लागले अरे नुसता टाळ वाजवतो म्हणल्या. तुकोबाराय म्हणले आज मला वेडा म्हणताल, पण एक दिवस धन्य मानविला भाग्य मी तुका देखलिया. स्वतःला भाग्यवान समजतात की आम्ही तुकाराम महाराजांना पाहिलं. घरी आले, पत्नीला विचारलं, पत्नीने नकार दिला, म्हैस वेणारीचं कारण सांगितलं आणि सगळ्या लोकांना हात जोडले, येतो आता आम्ही जातो आम्ही जातो आमुचा राम राम आमुचा राम राम
याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आत्ता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंतलिया धावा तृष्णेची. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगावरती एकाच चरणावरती आपण धावत्या वेळेमध्ये कीर्तन करण्याचा प्रयत्न केला. पवित्र अशा या गेवराई शहरातील फुलेनगर या प्रांतामध्ये, या नगरमध्ये गेवराई शहरातील वादे कुटुंबातील अत्यंत प्रतिष्ठित असणारा एक वादे परिवार, त्यामध्ये कैलासवासी सुभद्राबाई सीतारामजी वादे या मातोश्रीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्रित जमलेला आहात. खरं तर ब्लॅकमेल इमोशनल करणं हा माझा काही व्यवसाय नाही, पण आजचा तो एक प्रमुख दिवस आहे. हे जे भावंड आहेत की या भावंडाची 1 वर्षापूर्वी एका आईचं निधन झालेलं आहे. आई गेली की प्रेम संपलं आणि वडील गेला की तुमचा आधार संपत असतो. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना सुद्धा आपल्या गाथ्यामध्ये आईचं कौतुक करावं लागलं, दृष्टांत द्यावा लागला. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. आई गेली की तुमचं प्रेम संपलं आणि वडील गेले की तुमचा आधार संपला. ममता के मंदिर की है तू, सबसे प्यारी मूरत, भगवान नजर आता है जब देखे तेरी सूरत. या बाई या बाईची तब्येत चांगली झाली. आई गेली की प्रेम संपलं. स्वामी तिने जगाचा आणि आई विना भिकारी. तुम्ही किती श्रीमंत असाल तर माहेरामध्ये तुमची जर आई जिवंत नसेल तर माहेर तुमचं त्या दिवशी संपलं. बऱ्याचशा माता मावल्या माझ्या समोर बसलेल्या आहेत, आवाज येतोय ना. मुलीचं माहेरही कुठपर्यंत जिवंत आहे, जोपर्यंत माहेरामध्ये मुलीची आई आणि वडील जिवंत आहेत तोपर्यंत मुलीचं माहेर जिवंत आहे. अण्णा माहेरामध्ये जर आई जिवंत असेल तर मुलीची पिशवी रिकाम्या हाताने कधीच परत येणार नाही. आई तांदूळ देईल, आई ज्वारी देईल, आई मटकी देईल. नसल आईकडे काही तर एखाद्या किराणाच्या दुकानाच्या समोर तुम्हाला उभं करेल आणि एक 10 रुपयाचा बिस्किटचा पुडा तुमच्या माय पिशवीत टाकून देईल. त्याला माईचा अंतःकरण म्हणतात. जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे दिवसभरामध्ये 2-2 वेळेला तुमच्या भावाला सांगेल लाव माझ्या ताडीला फोन, आणि दीपावलीच्या सणाला, रक्षाबंधनाच्या सणाला घे माझ्या ताडीला बोलू. पण आई संपली की प्रेम गेलं. म्हणून सगळ्या माता माऊलींना विनंती आहे, जोपर्यंत आई माहेरामध्ये जिवंत आहे सतत माहेराला येणं जाणं करत चला. पण एकदा का माहेरातली माय गेली तर न बोलवता माहेराला जाऊ नका, कारण तुमचा अपमान होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून आई गेली प्रेम संपलं आणि वडील गेले की तुमचा आधार संपला. गेल्या 1 वर्षापूर्वी या परिवारातून आईचं निधन झालं. आज आपले हे सगळे परिवार, आईनं किती पैसे कमवले, यांना किती कमवून दिले याला महत्त्व नाही, पण आपल्या सगळ्या भावंडांना विशेष संस्कार या मातेने दिले. पण आजही हा परिवार संबंध गेवराई शहरामध्ये चांगला परिवार आहे. सामाजिक नाळ या परिवाराची चांगली. आता ही सगळी किती मोठी मोठी माणसं आहेत बघा ना. आमचे यशराज भैया आहेत ना, बरोबर आहे ना. बरेच वर्षानंतर आमची समोरासमोर भेट झाली. एकदा ताकळगावमध्ये आपण कीर्तन होतो किरण महाराजांकडे. यशराज भैया आहेत आमचे. नुकतेच नगरसेवक झालेले आमचे सिनोभाऊ आहेत. वारकरी संप्रदायावरती नगद नारायण महाराजांना नितांत त्यांची श्रद्धा आहे, प्रेम आहे. आणि आदरणीय आपल्या चिंतेश्वर संस्थानचे मठाधिपती आणि संपूर्ण गेवरा शहराचे गुरुवरी असणारे आणि विशेष अनेक विद्यार्थी ज्यांनी बाबांनी घडवले आणि माझी सुद्धा नितांत ज्यांच्यावरती श्रद्धा आहे असे आदरणीय दिलीप बाबांची या निमित्तानं उपस्थिती आहे. एकदा बाबांसाठी कसं बोलावं, कसं भाषण करावं आणि किती बोलावं हे आदरणीय बाबांकडून शिकावं. एकाच उद्घाटनाला बाबांनी मी सोबत होतो, हॉस्पिटलचं उद्घाटन होतं. पण डॉक्टरांनी काय करावं हे बाबांचं मार्गदर्शन त्यावेळेला मी ऐकलं आणि अगदी माझं मन प्रसन्न झालं. गुरुवारी बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आदरणीय ॲडव्होकेट आमचे खेडकर साहेब आहेत, तुम्हालाही माझं वंदन आहे. हरिभक्त परायण गुरुवर्य या कुटुंबावरती नितांत ज्यांचं प्रेम आहे
आणि या कुटुंबावरती नितांत माया आहे आणि या कुटुंबाची सुद्धा ज्यांच्यावरती श्रद्धा आहे, प्रेम आहे, अशी गुरुवर्य आदरणीय सुरेशानंद शास्त्री बाबा शृंग ऋषीगड संस्थान आदरणीय महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हा एक दिवसीय कीर्तनाचा उत्सव संपन्न झाला. आदरणीय महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आदरणीय आत्तरे गुरुजी आपल्या गेवराई तालुक्याचं संगीतातलं भूषण म्हणजे आपले आत्तरे गुरुजी आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. विशाल महाराज आहेत, इतर सगळी भजनी मंडळी सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि आजच्या सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर